2.7 Advise customers, page number 48, class 6 standard. Now here see some information about advertisements has given here. So at first I read this first para. Listen carefully. You must have seen ads, that is advertisements, on TV and in many other places. Advertisements are given by owners of different companies to tell people about their products. Their aim is to make people buy those products. जाहिराती लोकांना कशा फसवतात यासंबंधी इथं थोडक्यात माहिती दिलेली आहे. जाहिराती कशा फसवल्या जातात. टीव्हीवरती, न्यूजपेपरला आपण अनेक जाहिराती पाहतो आणि मग या जाहिराती भुरळ पाडणारे असतात आणि या भुरळ पाडणाऱ्या जाहिराती पाहून आपण त्याच्याकडे अट्रॅक्ट होतो आणि ते प्रोडक्ट जे आहे ते आपण विकत घेतो. ही जाहिरात पाहूनच आपल्याला असं वाटतं की हे प्रोडक्ट, हे उत्पादन खूपच छान आहे, उत्कृष्ट आहे, दर्जेदार आहे असं आपल्याला वाटतं. आणि मग नेमकं याच्याच माध्यमातून, जाहिरातीच्या माध्यमातून ग्राहकांना कसं फसवलं जातं ते या ठिकाणी सांगितलेलं आहे. फर्स्ट लाईन सी, यू मस्ट हॅव सीन ॲड्स, दॅट इज ॲडव्हर्टाइजमेंट्स ऑन टी व्ही अँड इन मेनी अदर प्लेसेस. टी व्हीवरती आणि इतर अनेक ठिकाणी आपल्याला जाहिराती पाहायला भेटतात. Advertisements are given by owners of different companies to tell people about their products. We have seen many advertisements on TV and many other places. Advertisements are given by owners of different companies to tell people about their products. वेगवेगळ्या कंपनीचे जे मालक असतात, या कंपनीचे जे मालक त्यांच्या उत्पादनांची माहिती लोकांना मिळावी म्हणून त्या ठिकाणी ते जाहिराती देत असतात. सो देअर एम इज टू मेक पीपल बाय दोज प्रोडक्ट. व्हॉट इज द एम ऑफ ऑल दीज ओनर्स ऑफ डिफरंट कंपनीज? त्यांचं एम काय आहे? एम मीन्स उद्दिष्ट, त्यांचा उद्देश. आणि जाहिरात देण्यापाठीमागचा त्यांचा जो उद्देश आहे तो उद्देश म्हणजे काय आहे तर टू मेक पीपल बाय दोज प्रोडक्ट्स. की त्यांनी तयार केलेलं, उत्पादित केलेलं जे उत्पादन आहे, प्रोडक्ट जे आहे ते लोकांनी बाय करावं. तर बाय करणं म्हणजे काय करणं? टू बाय मीन्स खरेदी करणं. बाय दोज प्रोडक्ट, ते उत्पादन खरेदी करण्यासाठी या जाहिराती त्या ठिकाणी दिल्या जातात. नेक्स्ट पॅराग्राफ. ॲडव्हर्टाइजमेंट्स आर डिझाइन्ड इन सच अ वे दॅट पीपल आर इम्प्रेस्ड व्हेन दे सी देम. ॲडव्हर्टाइजमेंट्स आर डिझाइन्ड इन सच अ वे. जाहिराती अशा प्रकारे डिझाईन केलेल्या असतात, रचित केलेल्या असतात, people are impressed there when they see them. जेव्हा ते जाहिरात पाहतात तेव्हा लोक आपोआपच इम्प्रेस होतात. इम्प्रेस, दॅट इज टू इम्प्रेस मीन्स प्रभावित होणे. पीपल आर इम्प्रेस व्हेन दे सी देम.
आणि मग लोक त्या जाहिरातीकडे आपोआप प्रभावित होत असतात ती जाहिरात पाहून. दे फील लाईक बाईंग द प्रोडक्ट. दॅट इज व्हॉट द ओनर्स वॉन्ट. आफ्टर लुकिंग दॅट द ॲडव्हर्टाइजमेंट, people automatically attract towards their product. मग लोकांना असं वाटतं की आपण हे उत्पादन खरेदी करावं. आणि मग नेमकं ते जे ओनर असतात, कंपनीचे जे मालक असतात, त्या मालकांनाही तेच हवं असतं की लोकांनी हे उत्पादन काय करावं, खरेदी करावं. बट इज द ॲडव्हाइस इन द ॲड्स ऑलवेज गुड फॉर यू? पण जाहिरातीमध्ये दिलेला प्रत्येक सल्ला, प्रत्येक ॲडव्हाइस हा आपल्यासाठी किंवा तुमच्यासाठी ती जाहिरात योग्यच असते का? दिलेला सल्ला जाहिरातीमध्ये तो योग्यच असतो का? यू मस्ट थिंक अबाउट इट केअरफुली. आणि म्हणून आपण काळजीपूर्वक याचा विचार करायला हवा. You must act like a wise customer and decide what to buy, how much to buy, and what not to buy. You must act like a wise customer. Wise means सुज्ञ. Customer ग्राहक. सुज्ञ ग्राहकासारखं तुम्ही वागलं पाहिजे, तुम्ही कृती केली पाहिजे. And then you should decide. आणि मगच तुम्ही निर्णय घेतला पाहिजे व्हॉट टू बाय. काय खरेदी करायचं, हाऊ मच टू बाय, किती खरेदी करायचं, अँड व्हॉट नॉट टू बाय, आणि किती खरेदी करायचं नाही, हे आपण ठरवलं पाहिजे. वी मस्ट ॲक्ट लाईक अ वाईज कस्टमर. म्हणून या ठिकाणी टायटलच दिलंय पहा, ॲड वाईज कस्टमर्स. ॲड मीन्स ॲडव्हर्टाइजमेंट, जाहिरात. वाईज मीन्स सुज्ञ, ज्ञानी. आणि कस्टमर ग्राहक. म्हणजे जाहिरात सुज्ञ आणि ग्राहक. मग जाहिरातीविषयी ग्राहकांनी किती सुज्ञपणानं त्या ठिकाणी वागलं पाहिजे हे या ठिकाणी टायटलमध्येच आपल्याला दिलेलं आहे. Now see some pictures it has given. There are some pictures are here. What the ad says. ॲडव्हर्टाईज दिलेली आहे पहा. ॲडव्हर्टाईज काय म्हणते? फर्स्ट पिक्चर लुक देअर. फीलिंग्स हॅपी. देर इज अ पिक्चर क्रिस्पी क्रंची. फर्स्ट पिक्चरमध्ये the girl is very happy because there is crispy crunchy, she likes very much. Second picture, feeling sad. This girl is now not happy, she is sad because of crispy crunchy. Third picture, feeling tired. The girl is feeling tired. Girl is tired now because of crispy crunchy. The fourth picture, lost the match. Oh, crispy crunchy. If lost the match, if we lost the match, now this boy is not happy. So it is said that eat crispy crunchy. Next picture, won the cup, eat crispy crunchy. जर कप जिंकला आपण, मॅच जिंकला आपण, तर we should eat crispy crunchy. In this advertisement it has given like this. Day and night crispy crunchy. Now this child is very happy and said, day and night eat crispy crunchy. Now next picture, now and then eat crispy crunchy.
And last picture here, for you and me, crispy crunchy. तुम्ही खा, मी खातो, crispy crunchy. But last it has given every time, crispy crunchy. प्रत्येक वेळेला सारखंच तुम्ही खा. काय खा? क्रिस्पी क्रंची. ओनली फॉर ₹5. त्याची किंमत दिली या ठिकाणी फक्त ₹5. गेट 1 पॅक फ्री ऑन 5. आणि त्याच्यावरती एक पॅकसुद्धा तुम्हाला फ्री मिळतोय. सो दिस ॲडव्हर्टाइज मीन्स इट इज सेड दॅट ॲडव्हर्टाइजमेंट अट्रॅक्ट्स पीपल. आणि जाहिरात पाहून आपल्याला या जाहिरातीविषयी आकर्षण वाटतं आणि मग आपण आपोआपच तिकडे खेचलो जातो, आकर्षित होतो आणि ती क्रिस्पी क्रंची याच्यासारखी उत्पादनं आपण खरेदी करतो. पण शेवटचा एक पॅरेग्राफ या ठिकाणी सांगितलेला आहे. तो कोणता आहे तर माय टीचर सेज. माझे शिक्षक सांगतात. काय सांगतात? We see many types of chips, wafers and other snacks in the market. We see many types of chips here in the market. Wafers are there, chips are there, snacks are there in the market. मार्केटमध्ये आपण अनेक वेगवेगळ्या प्रकारचे चिप्स पाहतो, वेपर्स पाहतो, स्नॅक्स पाहतो. म्हणजे त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची त्या ठिकाणी हे उत्पादनं मार्केटमध्ये आपण त्या ठिकाणी पाहत असतो. अँड सो वी गेट देम इन अट्रॅक्टिव्ह पॅकेट्स ऑर पाउचेस. आणि हे उत्पादन कसं असतं? आकर्षक अशा पॉकेटमध्ये, आकर्षक अशा पाउचेसमध्ये. These snacks are usually fried foods that contain a lot of salt and spices. आणि जे स्नॅक्स असतात ज्याला आपण फास्ट फूड म्हणतो, वेगवेगळ्या प्रकारचे फास्ट फूड, हे सगळे फास्ट फूड आर युजली फ्राईड फूड्स. तळलेले असतात. फ्राईड म्हणजे तळलेले असतात. हे तळलेले सगळे असतात. कंटेन अ लॉट ऑफ सॉल्ट अँड स्पायसेस, की ज्याच्यामध्ये भरपूर मिठाचा वापर. स्पायसेस मीन्स मसाले. हे मसाले, त्या मसाल्यांचा वापर त्याच्यामध्ये भरपूर केला जातो. मिठाचा वापर त्याच्यामध्ये भरपूर केला जातो. मग ते आपल्याला सॉल्टी लागतं आणि मग टेस्टी लागायला सुरुवात होते. दे आर गुड इन टू टेस्ट. मग त्याची चव आपल्याला खूपच छान लागते, चवदार लागतं, सॉल्टी असतं म्हणून. बट नॉट सो गुड फॉर युअर हेल्थ इफ यू इट देम ऑल द टाईम. पण जर वारंवार आपण जर खायचं म्हटलं तर मात्र हे आपल्या आरोग्याला चांगलं नाही. टेस्ट छान लागते, खावंसं वाटतं, पण मात्र आपल्या आरोग्यासाठी वारंवार खाणं हे चांगलं नाही. सो इट इज नॉट गुड फॉर आवर हेल्थ टू ईट all that the crispy or fried foods all the time. Growing children need a balanced and nourishing diet that includes different types of cereals, pulses, fresh vegetables, fruits, nuts, milk, etc. There we come across that growing children need. जे वाढत्या वयातील मुलं असतात, या वाढत्या वयातील मुलांना नीड असते, गरज असते. कशाची? बॅलन्स्ड म्हणजे संतुलित आहाराची गरज असते. आणि या संतुलित आहाराची गरज असते आणखी कशाची असते? अँड नरिशिंग डाएट म्हणजेच पौष्टिक आहार. नरिशिंग डाएट मीन्स पौष्टिक आहार. या पौष्टिक आहाराची गरज असते की ज्याच्यामध्ये पौष्टिक आहारामध्ये काय काय मोडतं, काय काय कोणकोणत्या गोष्टी समाविष्ट असतात. बॅलन्स्ड आणि नरिशिंग डाएटमध्ये डिफरंट टाईप्स ऑफ सिरियल्स, पल्सेस, फ्रेश व्हेजिटेबल्स, फ्रूट्स, नट्स, मिल्क एटसेट्रा. आणि मग याच्यामध्ये काय मोडतं तर सर्व प्रकारची त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची धान्य, म्हणजेच काय तर सिरियल्स, कडधान्य आणि वेगवेगळ्या प्रकारची कडधान्य, पल्सेस सर्व प्रकारची धान्य,
पल्सेस मीन्स कडधान्य आणि सिरियल्स मीन्स वेगवेगळ्या प्रकारचे धान्य. पल्सेस कडधान्य. फ्रेश व्हेजिटेबल्स दॅट इज ताज्या भाज्या. फ्रुट्स फळे. नट्स कठीण कवचाची फळे म्हणजे ज्याला आपण सुकामेवा म्हणतो, मग बदाम असेल, काजू असेल इत्यादी. अँड मिल्क एटसेट्रा आणि दूध या सर्वांचा समावेश बॅलन्स्ड अँड नरिशिंग डाएट याच्यामध्ये होतो. वाढत्या वयातील मुलांना याची खूप गरज असते. परंतु आपण मात्र भुरळ पाडणाऱ्या, आकर्षित करणाऱ्या जाहिरातीकडे आकर्षित होतो. अशा जाहिराती फसव्या असतात, आरोग्यास घातक असतात. याचा विचार चोखंदळ सुज्ञ असलेल्या ग्राहकानं करणं अत्यंत गरजेचं आहे. हा पॉईंट या ठिकाणी संपलेला आहे. परंतु त्याचे जे खाली होमवर्क त्या ठिकाणी दिलेले आहेत, हे होमवर्क तुम्ही त्या ठिकाणी सोडवायचे आहेत. डिस्कस द फॉलोइंग क्वेश्चन्स आफ्टर यू हॅव सीन अ प्रेझेंटेशन ऑफ द ॲड. व्हॉट डज द ॲड टेल यू. जाहिरात तुम्हाला काय सांगते? जाहिरात आपल्याला काय सांगते? दिस ॲड टेल्स अस टू ईट क्रिस्पी क्रंची. तरी क्रिस्पी क्रंची खा अशी जाहिरात आपल्याला सांगते. एनी टाईम, एव्हरी टाईम, प्रत्येक वेळेला, कधी पण असा, कोणत्याही वेळी ती क्रिस्पी क्रंची खा हे या ठिकाणी सांगते. दॅट इज टू ईट क्रिस्पी क्रंची. हाऊ मेनी टाइम्स इज द नेम क्रिस्पी क्रंची रिपीटेड इन द ॲड. व्हाय. किती वेळा जाहिरातीत क्रिस्पी क्रंच हे नाव किती वेळा पुन्हा पुन्हा आले आहे आणि का आले आहे? द नेम इज रिपीटेड 9 times इन द ॲड. 9 वेळा या जाहिरातीमध्ये हे नाव आलेलं आहे. अँड इट इज डन सो टू अट्रॅक्ट पीपल टू बाय ओनली क्रिस्पी क्रंची बिस्किट अँड ओनली दॅट द क्रिस्पी क्रंची बिस्किट यू शूड इट. तुम्ही खायला हवं म्हणून ही जाहिरात त्या ठिकाणी दिलेली आहे. द नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट वूड हॅपन इफ यू नेव्हर एट क्रिस्पी क्रंची. आणि जर तुम्ही ही क्रिस्पी क्रंची जर खाल्लीच नाही तर काय होईल? आय वूड हॅव गुड हेल्थ इफ आय नेव्हर एट क्रिस्पी क्रंची. जर आपण खाल्ली नाही तर मात्र आपलं आरोग्य चांगलं राहील. ही जर आपण क्रिस्पी क्रंची खाल्ली नाही तर आय वूड हॅव गुड हेल्थ. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट वूड हॅपन इफ यू एट प्रॉपर मील्स लाईक राईस अँड दाल और दाल रोटी. नाव इट इज सेड दॅट तुम्ही भात, वरण चपाती जर असं योग्य जेवण घेतलं तर काय होईल? इट इज सेड दॅट इफ आय एट प्रॉपर मील्स लाईक राईस, दाल और दाल रोटी आय वुड बिकम हेल्दी. तर मी एकदम हेल्दी होईन. जर हे मी दाल रोटी वगैरे जर खाल्ली, चपाती खाल्ली, राईस खाल्ला तर. लास्ट क्वेश्चन, व्हॉट वूड हॅपन इफ यू नेव्हर एट फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स. आणि जर तुम्ही फळे आणि भाज्या कधी खाल्ल्याच नाहीत तर काय होऊ शकेल? इफ आय नेव्हर एट फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स. जर आपण खाल्लं नाही, आय वुड नॉट गेट बॅलन्स्ड अँड नरिशिंग डाएट. तर संतुलित आहार आणि पौष्टिक आहार आपल्याला कधीही मिळणार नाही. नाव लास्ट क्वेश्चन, थर्ड, प्रेझेंट द इन्फॉर्मेशन इन द बॉक्स माय टीचर सेज. ट्रान्सलेट द बॉक्स माय टीचर सेज इन टू युअर मदर टंग. तर माय टीचर सेज हा लास्ट जो आपण पॅरेग्राफ या ठिकाणी पाहिला, याचं तुम्ही ट्रान्सलेशन करायचं आहे. तुमच्या भाषेमध्ये जसं जमेल त्या पद्धतीनं तुम्ही हे ट्रान्सलेशन तुमच्या वहीमध्ये करायचं आहे. दिलेले प्रश्न सोडवा, वहीमध्ये लिहा आणि या पॅरेग्राफचं मराठीत भाषांतर करा, वहीमध्ये लिहा, त्याचा फोटो काढा आणि मला माझ्या वैयक्तिक व्हॉट्सअप नंबरवरती मला सेंड करायचं आहे. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.